नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आजी दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी या तिघींनाही बोलवत असतात. त्या म्हणत असतात की चला लवकर या, औक्षणाची तयारी झाली का? माझी सून आली आहे, तिचा गृहप्रवेश करायचा आहे. आजी मात्र खूप आनंदात उत्साहाने हे सर्व बोलत असतात. आजींनी लीलाला सून म्हणून स्वीकारलेलं असतं. खरं तर आजींची शेवटपर्यंत इच्छा असते की लीलाच या घरची सून झाली पाहिजे आणि फायनली ती इच्छा पूर्ण झालेली असते. आजी म्हणत असतात की चला ग लवकर या. परंतु आजी जेव्हा समोर पाहतात तेव्हा त्यांना धक्का बसतो, कारण समोरून सुना आलेल्या आहेत. त्यांनी जो गोंधळ घातलेला आहे ते पाहून आजींना धक्का बसलेला आहे. तर दुर्गा, सरस्वती, त्याचबरोबर लक्ष्मी या तिघीही आलेल्या आहेत आणि त्या तिघींच्या हातामध्ये त्यांच्या बॅगा आहेत. तर दुर्गा म्हणते की आजी हे बघा, आता कसं आहे, तुम्ही हिला घ्या घरात, तिचा गृहप्रवेश करा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. मात्र आम्ही हे घर सोडून जात आहोत. तेव्हा आजी म्हणतात, अगं दुर्गा, तू मोठी आहेस ना, तुझ्या लक्षात येतात ना गोष्टी, मग असा का विचार करतेस तू? तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे? ती या घरची सून आहे, अभिरामची बायको आहे. तिला या घरात आपण घेतलं पाहिजे. तिचा गृहप्रवेश आहे, तिचं लग्न झालं आहे, लग्नानंतरचा पहिला दिवस आहे तिचा या घरातला, आणि तू असं का बोलतेस? तेव्हा दुर्गा म्हणते की हे बघा आजी, कसं आहे, आम्ही तुमच्या निर्णयाला विरोध करत नाही, परंतु आम्हाला हे पटत नाही, त्यामुळं आम्ही यात सामील होणार नाही. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण दुर्गाला समजत असतात, पण दुर्गा मात्र ऐकायलाच तयार नसते. दुर्गा म्हणत असते, आता आम्ही तिघी कोणाचंही ऐकणार नाही. आजी तिला म्हणत असतात, अगं असं नको करू दुर्गा. इकडून रेवू त्याचबरोबर लीला दोघीही पाहत असतात. हे सगळं जे काय चाललेलं आहे त्याचा त्यांनाही त्रास होत असतो, परंतु दुर्गा मात्र ऐकायला तयारच नसते. त्यावरती आजी तिला म्हणतात की दुर्गा, असं नको करूस. त्यावेळेस आजींना दुर्गा म्हणते की कसं आहे, एजे अजूनही गप्प आहेत, त्यांनी त्यांचा निर्णय सांगितलेला नाही. जोपर्यंत एजे त्यांचा निर्णय सांगत नाहीत तोपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत जायचं नाही, असं दुर्गाचं म्हणणं असतं. त्यावरती आजी म्हणतात की हो बरोबर आहे तुझं, पण तर दुर्गा म्हणते नाही, आता आम्ही कोणाचंही ऐकणार नाही. अगदी वरून ब्रह्मदेवाने येऊन जरी आम्हाला सांगितलं तरीही आम्ही ऐकणार नाही. आता दुर्गाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आजी बिचाऱ्या विचार करत असतात, तिची समजूत घालत असतात. तर सगळेजण तिच्याकडे पाहत असतात, पण दुर्गा मात्र तिच्या निर्णयावर ठाम असते. ती म्हणत असते की नाही, मी कोणाचंही ऐकणार नाही, हाच तिचा निर्णय असतो. आता तेवढ्यात एजे तिकडून येतात आणि म्हणतात, माझंही ऐकणार नाहीस? आणि दुर्गाला धक्का बसतो. म्हणजेच फायनली एजेंनी लीलाचा स्वीकार केलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.